आता इथं बस शाखा आहे ना, शाखा दिसलं, शाखा म्हणजे आपल्या गावची शाखा पारच आहे ना. आता दिनांकाचे बॉक्स आहेत, तिथं दिनांक टाकायची. आता ठेवीदाराचे नाव म्हणजे इथं त्या बँकेच्या पासबुकवर जे नाव असते, पासबुक असते की तुमचं ते पांढऱ्या कलरचं, ते नाव लिहायचं असते. आणि किती रुपये काढायचे अक्षरी 2000, 3000, 5000 इथं अक्षरात लिहायचे. आणि आता भरपूर बॉक्स दिसतात, 16 बॉक्स आहेत ना मॅडम ते, 16 बॉक्स किंवा 16 अंकी आपला अकाउंट नंबर असते, खाते क्रमांक. त्याच्यामध्ये एका बॉक्स मध्ये बरोबर एक एक नंबर लिहायचा. ते झाल्यानंतर आता हरलोचं चिन्ह आहे आपल्या रुपीजचं आहे ना. मग इथं अंकात रुपये लिहायचे. समजा वर तुम्ही 2000 लिहिले तर मग त्याच्यामध्ये 2000 2000 आहे की नाही अंकात. आणि इथं आहे तुमची सही, ज्यांचं खाता आहे त्यांची सही, आणि मागून सही करावी लागते. आणि हे स्लिप त्या मॅडम बसल्या तिथे, कॅशियर मॅडम आहे ना, रोखपाल म्हणतात त्यांना, त्यांच्याकडे दिली की ते कम्प्युटरमध्ये एंट्र्या घेतात, तुमच्या खात्यात किती पैसे आहे काय आहे ते कमी वगैरे करून मग या मॅडमकडे जातात. ह्या मॅनेजर मॅडम आहे, यांच्याकडे गेलं, यांनी अप्रूव्ह केलं की मग आपल्याला लगेच 5 मिनिटात पैसे मिळतात. हे पैसे काढायची स्लिप आहे. फोटो काढतात बाळा तू? सर व्हिडिओ फोटो काढ. आणि ही आहे पैसे भरायची स्लिप. पैसे आपल्याला जर टाकायचे असले आपल्या खात्यात तर ही स्लिप आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे, नाव, खाते क्रमांक. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता एक आहे नोटा. तुम्ही किती रुपयाच्या नोटा किती भरल्या? 500च्या 2 म्हणजे 1000, 100च्या 10 म्हणजे 1000 आहे ना. नोटा पण इथं सही वगैरे. आणि यातली आपल्याला अर्धी पावती त्या मॅडम शिक्का मारून आपल्याला देतात, प्रूफ म्हणून जेवढे पैसे तुम्ही भरले आहे की नाही ते आपण सांभाळून ठेवायचं. तसं ऑनलाईन झालेलं पटकन मेसेज येतो 2 मिनिटात. 10 वर्षाच्या वर कोण आहे? 10च्या वर